शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी, तसंच या प्रकरणातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जीएम संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे। परभणीतील पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू पावलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलं। तसंच परभणी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या संविधान प्रास्ताविकेची जी मोडतोड समाजकंटकानं केली त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि या घटनेमुळं तेथील वातावरण दूषित झालं, दगडफेक झाली। या दगडफेकीमध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीनं भीमसैनिकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि अटक केली, तसंच पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, याचीही न्यायालयीन चौकशी करून निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून संबंधित पोलीस अधिकारी आणि पोलिसांवर 302 प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं। तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जीएम संस्थेच्या वतीनं करण्यात आली। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी असलेल्या संविधान प्रास्ताविकेचं मोडतोड करून ज्या समाजकंटकाने विटंबना केली त्या समाजकंटकावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी व त्या घटनेचा मी जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थापक बाळासाहेब वाघमारे व समस्त जीएम मित्र परिवाराच्या वतीने निषेध करतो व त्या घटनेनंतरनं परभणी जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचे पडसाद उमटले, दंगल झाली, त्या दंगलीमध्ये पोलिसाने भीमसैनिकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला व अमानुषपणे लाठीचार्ज करून भीमसैनिकांना अटक केली व या अटकेमध्ये पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला। त्या संबंधित पोलिसांवर व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी व शासनाकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भरीव अशी मदत मिळावी व शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यावं या मागणीच्या आशयाचं निवेदन सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे शासनाला केलेलं आहे। या प्रसंगी जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड, उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे, दत्ता शिंदे, संजय पौळ, आप्पासाहेब बागले, मुकेश सोनवणे, अनिकेत तळभंडारे, सोहेल शिरसे, नरेंद्र शिंदे, कुणाल काळे, मॅडी दुपारगुडे, यश बनसोडे, यशपाल कांबळे, सौरभ चौरे, शेहराज चौरे आदींची उपस्थिती होती।